आई, उद्या बाबांचे श्राद्ध आहे, त्यामुळे मी 11 ब्राह्मणांना, आपल्या कॉलनीमधील लोकांना आणि माझ्या मित्रांना सुद्धा जेवायला बोलावणार आहे. बोलावू ना. तेव्हा सावित्रीबाईंना मुलगा बोलणे थोडेसे विचित्र वाटले, कारण श्राद्ध म्हणजे आनंद साजरा करण्याचा दिवस नक्कीच नसतो. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या की अरे नागेश बाळा, मित्रांनो वगैरे निमंत्रण देण्याची काय गरज आहे, फक्त ब्राह्मणांना जेवण आणि दानदक्षिणा दे, तेवढेच पुरेसे आहे. यावर नागेश म्हणाला, आई तू अजिबात मध्ये बोलू नकोस. अगं आम्हाला इथे आयुष्य काढायचे आहे, तुला काही देणे घेणे नाही, पण आम्हाला इथे सोसायटीमध्ये रोज उठून एकमेकांचे तोंड पाहावे लागते. मित्रांमध्ये माझे बसणे उठणे असते, त्यामुळे मला माझ्या मित्रांना आणि सोसायटीमध्ये बाबांच्या श्राद्धाचे जेवण द्यायचे लागेल. मुलाचे बोलणे ऐकून सावित्रीबाई गप्पा बसल्या. त्यांना ठाऊक होते की आता पुढे काही बोलणे व्यर्थ आहे. घरातील कोणी सुद्धा त्यांचे काहीही ऐकून घेणार नाही. त्यामुळे सावित्रीबाई, ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा, असे म्हणाल्या. नागेशने लगेच आपल्या पत्नीला गीताला आवाज दिला. गीता बाहेर आली. नागेश म्हणाला की गीता, हे बघ, मी केटर्सला सांगून ठेवले आहे. आपण ठरवल्याप्रमाणे आपल्याला बाबांच्या श्राद्धाचे जेवण द्यायचे आहे. मी ब्राह्मणांना सुद्धा सांगितले आहे. तेव्हा 11 ब्राह्मण येतील, ठीक आहे ना? आणि आपल्या कॉलनीतील काही लोकांना सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे उद्या तू लवकर उठून सर्व तयारी करून ठेव. गीतासुद्धा आपल्या पतीच्या होला हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. सकाळचे 9 वाजले होते आणि सावित्रीबाई अजूनही आपल्या खोलीमध्येच बसलेल्या होत्या. त्यांच्या खोलीजवळून जाणाऱ्या त्यांच्या मुलाला त्या म्हणाल्या, नागेश, मला खूप तहान लागली आहे, मला जरा प्यायला पाणी दे आणि माझ्या आंघोळीची व्यवस्था कर. आज तुझ्या बाबांचे श्राद्ध आहे ना, त्यामुळे मी सुद्धा लवकर आटोपून घेते. आईचे बोलणे ऐकून नागेश रागाने म्हणाला, आई काय गं, तू पण 9 वाजले आणि अजूनही तू आंघोळ केली नाहीस. घरामध्ये एवढी कामे आहेत आणि त्यात तुझे मध्येच नाही तरी आंघोळीची व्यवस्था कर म्हणे. आई, कमला कुठे गेली आहे? ती का नाही आली आज? हे काम कर तर तिचे आहे. तिला तुझी देखभाल करण्यासाठी, तुला काही हवे नको पाहण्यासाठी कामावर ठेवले आहे. मग आज ती कुठे गेली? आतापर्यंत तर तिने यायला पाहिजे होते. सावित्रीबाई म्हणाल्या, हो नागेश, ती रोज येते, पण काल रात्री तिच्या कोणा नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे, ती तिकडे गेली आहे, त्यामुळे आज ती येणार नाही, हे तिने काल रात्री सुनबाईला सांगितले आहे. कमला उद्या दुपारपर्यंत येईल, पण आता कोणाला तरी माझे काम करण्यासाठी पाठवून दे. तेव्हा नागेश म्हणाला, ठीक आहे आई, मी गीताला सांगून लगेच तुझी आंघोळ करण्याची व्यवस्था करतो. असे बोलून नागेश खोलीबाहेर निघून गेला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, गीता, कोणाला तरी आईकडे पाठवून दे. आईने अजूनही आंघोळ केली नाही, ती तिथेच अंथरुणात बसून आहे. आईचे सर्व काही आटोपायला सांग. गीता म्हणाली, ठीक आहे, मी पाठवते कोणाला तरी तिकडे खोलीत बसून. सावित्रीबाई दरवाजाकडे पाहायला लागल्या की येता जाता कोणीतरी दिसेल, पण साधारण 1 तास झाला, पण कोणीही सावित्रीबाईंच्या खोलीकडे फिरकले सुद्धा नाही. तेवढ्यात सावित्रीबाईंना त्यांची मोठी सून गीता खोलीस समोरून जाताना दिसली. त्यांनी तिला आवाज देऊन बोलावले आणि तिला म्हणाल्या, गीता, अगं, मी नागेशला 1 तासापूर्वी सांगितले होते की मला खूप तहान लागली आहे, जरा पाणी दे आणि माझ्या आंघोळीची व्यवस्था कर म्हणून. त्याने तुला सांगितले नाही का? यावर गीता म्हणाली, आई, त्यांनी सांगितले मला, पण मला बाहेर खूप कामे आहेत, त्यामुळे लक्षात राहिले नाही, आणि तसेही लवकर आंघोळ करून तुम्हाला एकाच जागी बसून राहायचे आहे. मग एवढी घाई कशासाठी करत आहात? सावित्रीबाई म्हणाल्या, अगं, मला खूप तहान लागली आहे, प्यायला पाणी तरी देऊ शकतेस ना? गीता म्हणाली, तो काय, तुमच्या पलंगाच्या बाजूलाच तर पाण्याचा तांब्या आहे, घ्या त्यातील पाणी. तुम्हाला पण ना आई, अर्धांगवायू झाल्यापासून तुम्हाला सर्व काही तुमच्या हातात द्यावे लागते. सावित्रीबाई म्हणाल्या, अगं, त्या तांब्यात पाणी नाही, काल रात्रीच संपले आहे त्यातील पाणी. यावर गीताने सासूकडे रागाने पाहिले आणि ती तोंडात पुटपुटली, या म्हातारीला पण मीच दिसते का? नंतर मोठ्या आवाजात म्हणाले, थांबा आणखी 5 मिनिटे सासूबाई, मी सुमनला सांगते, ती तुम्हाला प्यायला पाणी देईल आणि तुमच्या आंघोळीचेही बघेल. असे बोलून गीता निघून गेली, पण तिने सासूला ग्लासभर पाणी देखील आणून दिले नाही. दुपारचे 2:30 वाजले, पण आता तहानलेले व्याकुळ झालेल्या सावित्रीबाईंना कुणाला मोठ्या आवाजात हाक मारून बोलण्याचेही बळ राहिले नाही. काही वेळाने पुन्हा गीता सासूच्या खोलीत बाहेरून
जाताना दिसली. सावित्रीबाईंनी पुन्हा तिला आवाज दिला तेव्हा ती रागाने म्हणाली, हे काय सासूबाई, तुम्हाला नेहमीच मीच दिसते का? नेहमी माझ्याच नावाने ओरडत असता. मी सुमनला पाठवले होते तुमच्याकडे, ती आली नाही का? सावित्रीबाई म्हणाल्या, ती आली असती तर मी तुला का सांगितले असते? सुमन सावित्रीबाईची धाकटी सून होती. गीता मनातल्या मनात म्हणाली, देवा, अजून घरामध्ये किती कामे पडली आहेत. मला अजून गुरुजींची व्यवस्था करायची आहे, पूजेचे सामान काढून द्यायचे आहे. तुम्ही थांबा जरा, मी पुन्हा एकदा सुमनला सांगते आणि तुमच्याकडे पाठवते. मग पटकन आंघोळ करून घ्या. असे बोलून गीता खोलीबाहेर निघून गेली. बाहेर आल्यानंतर तिला तिची धाकटी जाऊ सुमन साफसफाई करताना दिसली. ती म्हणाली, सुमन, तू तुझी कामे नंतर कर, आधी सासूबाईंना आंघोळीसाठी पाणी काढून दे. सुमन म्हणाली, जाऊबाई, मी का सासूबाईंना आंघोळीसाठी पाणी काढून देऊ? आज कमलाने सासूबाईंना तयार केले नाही का? गीता म्हणाली, अगं, तिच्या नातेवाईकात कोणीतरी वारले आहे, त्यामुळे ती तिकडे गेली आहे. उद्या दुपारपर्यंत येते असे तिने सांगितले आहे. आता कमला म्हणाली, तर खरी, पण कोणास ठाऊक कधी येणार आहे ती? सासूबाईंची सर्व कामे करायची बाकी आहेत. गीता असे बोलून गेली. पण आता सुमनला खूप टेन्शन आले, कारण सावित्रीबाईंना जागचे उठता येत नव्हते. त्यामुळे प्रत्येक कामासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे सांगूनही सुमन देखील सासूकडे गेली नाही. सुमन मनात म्हणाली, ह्या जाऊबाईंचे बरे आहे, असली घाण कामे मला करायला सांगतात. खायला आधी आणि झोपायला मधी असे काम आहे या गीतांचे, असे म्हणून ती तिचे काम करायला लागली. तेवढ्या सावित्रीबाईचा नातू सोहम त्याचा फोन शोधत आजीच्या खोलीमध्ये आला. सावित्रीबाईंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे सोहम बाळा, जरा एक ग्लास पाणी दे ना, मला खूप तहान लागली आहे. मी तुझ्या आईला सुद्धा सांगितले होते, पण बहुतेक ती मला पाणी आतून आणून द्यायला विसरली. सोहम रागाने आजीकडे पाहायला लागला. त्यापुढे म्हणाल्या, बघ ना, आज तुझ्या आजोबाचे श्राद्ध आहे आणि नेमकी कमला नसल्यामुळे आज मला अंघोळ करायला उशीर झाला आहे. सोहम चिडून म्हणाला, काय आजी, तू कामे सांगताना माझीच वाट बघत होतीस का? आणि संधी मिळाली की लगेच मला काम सांगायला लागतेस. माझे सर्व मित्र येणार आहेत आणि मला त्यांना कंपनीसुद्धा द्यायची आहे. बोलता बोलता त्याला समोर टेबलवरच त्यांचा मोबाईल दिसतो. मोबाईल हातात घेत सोहम म्हणाला, आजी, तू तुझे काम दुसऱ्या कोणाला तरी सांग, माझ्याकडे वेळ नाही. असे म्हणून तो निघून गेला. आजीला आंघोळीचे पाणी तर दूर, पण कोणी त्यांना प्यायला पाणी द्यायला सुद्धा तयार नव्हते. सर्व लोक स्वतःच्या कामामध्ये बिझी होते. तेव्हा एक नौकर सावित्रीबाईंच्या खोलीत पाणी घेऊन आला आणि त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाल्या, आजी, मला बाहेर खूप काम आहे, असे सांगून तिथून निघून गेला. त्याने सावित्रीबाईंना बोलण्याची संधीसुद्धा दिली नाही. पाण्याचा ग्लास पाहताच सावित्रीबाई घटाघटा पाणी प्यायला लागल्या. तहानेने त्यांचा गळा सुकला होता. पाणी पिल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. त्यांचे मन शांत झाले. त्यानंतर त्या मनात म्हणाल्या की आज तर घरामध्ये नागेशच्या वडिलांचे श्राद्ध आहे, पण अजूनही माझ्या आंघोळीचा पत्ता नाही. मला लवकर आंघोळ करून तयार व्हायला पाहिजे होते. गुरुजी येतील तेव्हा पूजेसाठी मलाही बोलवतील. मग आंघोळ न करता मी बाहेर कशी जाऊ? बरीच पाहुणे मंडळी येणार आहेत, पण त्या स्वतःची लाचार अवस्था पाहून दुःखी झाल्या. जेव्हापासून त्यांना अर्धांगवायू झाला होता तेव्हापासून त्या चालू फिरू शकत नव्हत्या, ना त्या कोणते काम करू शकत होत्या. अर्धांगवायू झाल्यामुळे त्यांना नेहमी प्रत्येक कामासाठी दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागायचा. त्या 2 पावले सुद्धा चालू शकत नव्हत्या. साधारण 2 वर्षापासून त्यांची अशी अवस्था होती. त्यांचे सर्व काम कमला करत होती. तीच सावित्रीबाईची देखभाल करायची. मुले, सुना किंवा नातवंडे कोणालाही त्यांच्याशी काही देणे घेणे नव्हते. त्या पूर्णपणे कमलावर अवलंबून होत्या आणि बिचारी कमला सावित्रीबाईचे सर्व कामे संकोच न करता करत होती. पण आज कमला आली नव्हती, त्यामुळे कोणीही सावित्रीबाईचे काम ऐकत नव्हते. त्यामुळे लाचार सावित्रीबाई कुणाची तरी मदत मिळेल का ह्या आशेने वाट बसल्या होत्या. जर कुणी माझे काम केले तर मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या श्राद्धमध्ये सामील होईल. आता दुपारचे 3 वाजले. घरामध्ये लोकांचे येणे जाणे सुरू झाले होते, पण अजूनही आजी तयार झाली नव्हती. त्यांना आता स्वतःचाच राग यायला लागला होता की मी माझे स्वतःचे काहीही करू शकत नाही. असले कुठे आयुष्य असते का? मला जर अजून असेच बसलेले पाहिले तर नागेश आणि सुरेश दोघेही नाराज होतील.
पण मी तरी काय करू शकते. 75 वर्षीय सावित्रीबाईंनी उभ्या आयुष्यात स्वतःला कधीच एवढे लाचार पाहिले नव्हते. आता त्यांना भूकही लागली होती. तहान आणि भुकेने त्यांचे खूप हाल व्हायला लागले. काही खाल्ले नसल्याने आज त्यांनी औषधेसुद्धा घेतली नव्हती. त्यांचे डोके खूप दुखत होते. पराधीन सपनेहू सुख नाही यांचा खरा अर्थ आज सावित्रीबाईंना समजला होता. नाही तर पूर्वी त्या स्वतः एवढ्या ॲक्टिव्ह राहायच्या की खूप सारी कामे मिनिटांमध्ये करून टाकत होत्या. त्यांनी आपली कामे इतरांना कधीच सांगितले नाही, पण आज त्या पाणी पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून होत्या. बाहेर सुरू असलेले गुरुजींचे मंत्रोच्चार सावित्रीबाईंना आतमध्ये ऐकायला येत होते. आता मात्र त्यांना राहावेसे नाही आणि त्यांनी पलंगाच्या बाजूला असलेल्या व्हीलचेअरकडे पाहिले आणि विचार केला. व्हीलचेअर पलंगाजवळ घेऊन त्यावर सरकून बसावे. सावित्रीबाई पलंगावर सरकत कडेला आल्या. त्यांनी व्हीलचेअर पलंगाजवळ ओढून घेतली, पण जसे सावित्रीबाईंनी त्या व्हीलचेअरवर बसण्याचा प्रयत्न केला, व्हीलचेअर मागे गेली आणि त्या जमिनीवर पडल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः खूप उठण्याचा प्रयत्न केला, पण त्या उठू शकल्या नाहीत. त्या मोठ्याने मुलांना, सुनांना, सोहमला आवाज देत होत्या, पण बाहेर असणारी लोकांची गर्दी आणि गुरुजींचे मोठ्या आवाजातील मंत्रोच्चार यामुळे कोणालाही त्याचा आवाज ऐकायला आला नाही. सावित्रीबाई आपल्या नवऱ्याच्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी खूप धडपडत होत्या, पण लाचारपणे एक माणसाला कसे दिवस दाखवते हे त्यांनी आज प्रत्यक्ष अनुभवले होते. काही वेळाने गुरुजी सावित्रीबाईंना बोलवा असे म्हणाले, तेव्हा नागेश म्हणाला, गुरुजी, आईला व्यवस्थित बसता येत नाही, त्यामुळे पूजा करायला मीच बसेल. ठीक आहे असे म्हणून गुरुजींनी पुढची पूजा सुरू ठेवली. जमिनीवर पडलेल्या सावित्रीबाई धडपडत मनातल्या मनात खूप विचार करत होत्या की एकदा कोणीतरी इकडे यावे आणि मला उचलून व्हीलचेअरवर बसवावे. मी दुरून तरी माझ्या नवऱ्याच्या फोटोला नमस्कार करून, पण घरातील एकालाही सावित्रीबाईकडे ढुंकून पाहण्यास देखील सवड मिळाली नाही. बराच वेळ खाली पडलेल्या सावित्रीबाई मनातल्या मनात आपल्या नवऱ्याची आठवण करून रडायला लागल्या. त्यांनी आपल्या पतीचे नाव घेऊन हात जोडले. काही वेळाने पूजा संपन्न झाली आणि ब्राह्मणांना जेवण आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर कॉलनीतील लोकांच्या जेवणाच्या पंक्ती पडल्या. जेवणात वेगवेगळे पदार्थ होते, त्यामुळे सर्वजण जेवणाचे कौतुक करत होते. नागेश आणि सुरेश दोघेही आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत जेवण करत होते. गीता आणि सुमन देखील आपल्या मैत्रिणीसोबत हसत गप्पा मारत जेवण करत होत्या. तेव्हा कॉलनीमधील काही लोक एकमेकांमध्ये चर्चा करत होते की घरातील सर्वजण तर दिसत आहेत, पण आजी कुठे दिसत नाहीत. त्या मगाशी पूजेतही नव्हत्या. दुसरा माणूस म्हणाला, हो बरोबर आहे, आज सकाळपासून आजी दिसल्याच नाही. त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? नागेशच्या बाजूला बसलेला दुसरा माणूस म्हणाला, कुणास ठाऊक त्यांनी जेवण केले आहे की नाही. गीताच्या बाजूला बसलेली एक बाई हळू आवाजात म्हणाली, एवढे पंचपक्वान्न बनवले, ब्राह्मणांना जेवण दिले, एवढी मोठी मेजवानी दिली, सर्वजण दिसत आहेत, पण सावित्रीबाई कुठे दिसत नाहीत. या सर्वांची कुजबूज ऐकून हे नागेशला आपल्या आईची आठवण आली आणि तो घाबरला. तो मनात म्हणाला, अरे च्या, खरंच की सर्व कामांच्या नादामध्ये मी आईला तर विसरूनच गेलो. त्याने घड्याळात पाहिले तर दुपारचे 4:30 वाजले होते. तो खूप बेचैन झाला आणि जेवण अर्धवट ठेवून उठला आणि आईच्या खोलीमध्ये धावत गेला, तर त्यांची आई जमिनीवर पडली होती. तो खूप घाबरला. त्याने आईला हलवून पाहिले तर ती निपचित पडली होती. सकाळपासून कोणीही आईकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे साडीमध्येच त्यांचे मूत्र विसर्जन झाले होते. आईला निपचित पडलेले पाहून नागेश जोरात ओरडला. आई त्याचे ओरडणे ऐकून गीता आणि सुमनसोबत इतर लोकसुद्धा धावत खोलीकडे गेले. सर्वांनी पाहिले की सावित्रीबाई जमिनीवर निपचित पडल्या आहेत आणि त्यांचा मुलगा नागेश जवळ बसून मोठ्याने रडत आहे. सुरेश देखील आईला पाहून गुडघ्यावर बसून रडायला लागला. सोहमने आजीच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ गरम होते, त्यामुळे त्याने पटकन आजीला उचलून गाडीमध्ये झोपवले आणि हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरने चेकअप केले तेव्हा म्हणाले की आजीची अवस्था खूप सिरियस आहे. ब्रेन हॅमरेज आणि यांना सिव्हिअर हार्ट अटॅक झाल्यामुळे त्या कोमामध्ये गेल्या आहेत. त्यांना वाचवणे खूप अवघड आहे. त्यांना निगराणीखाली अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल. डॉक्टर असेही म्हणाले की यांना आज दिवसभर काहीही खाल्ले नाही, त्यांचे पोट रिकामे आहे आणि त्यांनी आज औषधेसुद्धा घेतली नाहीत आणि त्यामुळे सावित्रीबाईंची ही अवस्था झाली आहे. नागेशला, गीताला, सुमनला आणि सोहम या सर्वांना
आठवले की सावित्रीबाई सकाळपासून तहान लागली, भूक लागली म्हणत होत्या, पण कोणीच आईकडे लक्ष दिले नाही. नागेशला स्वतःचा राग यायला लागला होता. तो विचार करत होता की जर आज हा श्राद्धरूपी जेवणाचा देखावा न करता आईकडे जर त्याने लक्ष दिले असते तर आज वडिलांच्या आत्म्याला जास्त शांती मिळाली असती. आईला सुख समाधानात पाहून बाबांना खूप चांगले वाटले असते आणि आज आईची ही अवस्था झाली नसती. आता दोन्ही मुलांना पश्चाताप होत होता. त्यांना आता काय करावे समजत नव्हते. दोन्ही मुलांनी डॉक्टरांसमोर हात जोडले. ते म्हणाले, डॉक्टर, कितीही खर्च येऊ द्या, पण आमच्या आईवर उपचार करा, पण आमच्या आईला वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणाले, मी प्रयत्न करतो, बाकी देवाच्या हातामध्ये सर्व काही आहे. रात्रभर सावित्रीबाई अतिदक्षता विभागात होत्या. त्यांची अवस्था खूप गंभीर झाली होती. काही वेळाने डॉक्टर आले आणि नागेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, सॉरी नागेश, मी तुझ्या आईला वाचवू शकलो नाही. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सर्वजण जोरजोरात रडायला लागले. पण नागेशच्या मनामध्ये विचार आला, आज घरात पंचपक्वान्न बनवले गेले होते, पण आईला त्यातील एकही घास खायला मिळाला नाही. की आई पाणी मागितले तरी मी आईला पाणीसुद्धा देऊ शकलो नाही. माझी आई उपाशी गेली. आई, मला माफ कर, असे मोठमोठ्याने ओरडून नागेश एखाद्या लहान मुलाप्रेमाने रडायला लागला. मित्रांनो, वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांना त्यांच्या मनाप्रेमाने खाऊ पिऊ घाला. त्यांचा आदर करा, तिरस्कार करा किंवा अपमान करू नका. कारण एकदा जर ते आपल्यातून निघून गेले तर तुम्ही त्यांच्या श्राद्धाला पंचपक्वान्न जरी बनवले तरी ते स्वतःहून पाहायला किंवा खायला येणार नाहीत, हे लक्षात असू द्या.